एक देशीवादावरती नेहमी घेतला जाणारा आक्षेप असा आहे की आधुनिक प्रभावांची चिकित्सा तर देशीवाद उत्तमपणे करतो, पण परंपरेच्या चिकित्सेचं काय? परंपरेची चिकित्सा आपल्याला देशी दृष्टिकोन स्वीकारला की करता येत नाही, असा एक आक्षेप नेहमी घेतला जातो. आता हा फार मोठा एक सेमिनारचा विषय झाला जो नुकताच एक पार पडला आणि मी त्याला होतो. मोठमोठ्या अँथ्रोपॉलॉजिस्ट वगैरे लोकांनी याच्यात भाग घेतला आणि म्हणजे मला आनंद अशामुळे वाटला की एकमताने सगळ्यांना असं वाटतं की परंपरा जेव्हा प्रदीर्घ असते, म्हणजे हिंदू परंपरा, चीनी परंपरा, ही इतकी प्रदीर्घ कशामुळे झाली, इतकी टिकून कशी राहिली? म्हणजे आतापर्यंत जगात एक 2,000 सभ्यता, ज्याला संस्कृती आपण असं नेहमी शब्द वापरतो चुकीचा, अशा 2,000 संस्कृती नाहीशा झाल्या. म्हणजे अगदी 14व्या-15व्या शतकापर्यंत त्या नाहीशा होत आलेल्या. अशा मायन संस्कृती गेली, ॲझटेक संस्कृती गेली, आता एस्किमो संस्कृती वाया चालली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक टोळ्यांच्या संस्कृती नाहीशा होत आहेत. बॅबिलोनियन, सुमेरियन, इजिप्शियन या तर गेल्याच सोडून द्या. पण हिंदू संस्कृती, चीनी संस्कृती टिकण्याची कारणं ही अशी आहेत की प्रदीर्घ परंपरा म्हटली की तिच्यात आपोआप स्वतःला शुद्ध करण्याचं एक रसायन तयार होत असतं, की आपोआपच त्याच्यातून फुले निर्माण होतो, आपोआप तुकाराम तयार होतो. मग तुकारामाला आपोआप ब्राह्मणसुद्धा देव म्हणायला लागतात. ज्यांनी त्याचा छळ केला तेच परत त्याच्या मागे लागतात. असं स्वतः तुकारामांनी पण म्हटलं आहे की हे मला देव पण देत आहेत, पण यांनी मला आधी किती छळलेलं असणार. परंतु हे परंपरेचा म्हणजे असं जर पर्स्पेक्टिव्ह आपण घेतलं वरून पाहायचं तर आपल्याला कुठलीही परंपरा असे सेफ्टी मेजर्स वापरते. की एक पेशवाई होती, त्या पेशवाईमध्ये कोणतरी गळ्यात मडकं घालून फिरावं लागत असे. पेशवाईमध्ये नाना फडणवीस मेला तेव्हा त्याची एक 3 वर्षाची बायको होती, ती विधवा झाली. हे असे आपले लोक पेशवाईत म्हणजे काय म्हणायचं इतके रानटी अशा अवस्थेतले होते. पण नाना फडणवीसांच्या नंतर एक 40 वर्षात लोकहितवादी त्याच गावात त्याच जातीत निर्माण झाले की नाही? हे कशामुळे होतं? किंवा विठ्ठलरामजी शिंदे जमखिंडीसारख्या ठिकाणी तयार झालेच की नाही, की ज्यांनी मोठ्या प्रमाणावर देशभर अस्पृश्यतेची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू केली. राजाराम मोहन राय संस्थानिक तिथला, त्याने आपणहून स्वतःची त्याच्या भावजाईला आगीत लोटत होतं. त्यावेळी त्याला ते सहन झालं नाही. त्यांनी आपणहून त्यांनी सगळं की मी काही नाही पण हे तरी करणार. आणि विधवा विवाह, सतीची बंदी, ह्या गोष्टी ह्या परंपरेचा एक भागच असतो. त्या काही कोणी बाहेरून शिकवायची काहीच गरज नसते. म्हणजे हे म्हणणं सोपं असतं की इंग्रजांच्यामुळे आपल्या सुधारणा झाल्या, बेंटिंगनी सतीची चाल बंद केली, हे इतिहास लिहिणाऱ्यावर असतं कोणी काय केलं ते. पण प्रत्यक्षात कुठल्याही जुन्या परंपरेमध्ये असे स्वतःला दुरुस्त करून पुढे जाण्याचे मार्ग असतातच. नाहीतर ती एवढी जुनी झालीच नसती ना. म्हणजे बौद्ध काळातच हिंदू संस्कृती संपली असती, जैन काळातच संपली असती, मोहनजोदरोच्या काळातच संपली असती. पण तसं झालेलं नाही. अगदी शैव परंपरा आपल्याकडे अगदी मोहनजोदरो काळापासून आजपर्यंत आहे. आणि किती प्रमाणात ती बदलली. वारकरी संप्रदाय आपण म्हणतो. वारकरी संप्रदाय आता विठ्ठल हे काय, कोण, कुठला देव, कशाचा काय संबंध होता. पण लोकांनी ते अर्धा शैव डेरेंनी ते सगळं मांडलेलं आहे व्यवस्थित. आपले माणिक धनपालवारांनी त्याची उदाहरणं दिलेली आहेत की हे कुठेतरी हुशार लोकांनी अर्धा विष्णू अर्धा शैव असा तयार करून तो विठ्ठल तयार केला आणि मग त्याप्रमाणे विठ्ठलाची भक्ती लोकांनी जोरात सुरू केली. हे परंपरेत आपोआपच होतं की हे भानगडी दक्षिणेतल्या लोकांनी केल्या तशा मराठी लोकांनी करायच्या नाहीत. हे आपण असं विठ्ठल एक मानूया आणि त्याची पूजा सुरू करूया, हे परंपरेत होतंच. ते काही मुद्दाम सांगायची पण गरज असते. आता हे मात्र खरं आहे की होतं म्हणजे किती दिवस सहन करायचं लोकांनी. म्हणजे अत्याचार होत असले एखाद्या समाजाच्या घटकावर तर त्यांनी किती वर्ष सुरू करावे, हा काळाचा प्रश्न याच्यात फार क्रुशियल आहे. की एक 10 वर्ष 20 वर्ष का म्हणून सहन करावे, 5 वर्ष तरी का करावे. इथे तर आपण जवळपास किती 8व्या-9व्या शतकापासून जवळपास अस्पृश्यता सुरू झालेली दिसते. तर ती आता जवळजवळ 1000 वर्षापासून चाललेली आहे. तर 1000 वर्ष कसं काय कोणी थांबायचं.
शेवटी मग टेररिझम आणि व्हायलन्स याच्याशिवाय याला काही मार्ग आहे की नाही. आता हे त्या परंपरेने शोधायचे असतात मार्ग, की आपल्याला ह्या आंबेडकरांच्या मार्गाने जायचं आहे का आपल्याला दहशतवादाच्या मार्गाने जायचं आहे. पण सुधारणा होणार याच्यात काही भीती बाळगायची गरज नसते. कुठलीही परंपरा बरोबर आधुनिक होत असतेच आणि जुनी परंपरा तर निश्चितच होती. त्यामुळे काळजी परंपरा आपोआप आपली घेते. आपण परंपरेची अजिबात काळजी घ्यायची गरज नाही, असं अगदी जुन्या ट्रॅडिशन्सचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं.